शुभ प्रभात सर्वांना. स्वागत आहे तुमचं मोनू चॅनलमध्ये. आय होप सर्वजण आनंदी आणि खुशच असतील. आज संडे आहे, सर्वांची स्वयंपाकाची पण गडबड असेल जरा, कारण सर्वजण महिला लेटच उठतात. तर आज आपण पाहणार आहे शिंपल्याची ग्रेव्ही कशी बनवायची. शिंपल्याची ग्रेव्ही बनवायची रेसिपी आपल्याला खूप रेअरली पाहायला मिळते. चला तर मग आपण भाजी बनवायला सर्वात अगोदर 10-15 मिनटं पाणी चांगलं बॉईल करायचे. त्याच्याशी आपले असे शिंपले रेडी झालेले आहेत आमटी बनवण्यासाठी. हा मसाला घेतलेला आहे आपण वाटण्यासाठी. तर यामध्ये 1 वाटी खोबरं घेतलं आहे कापून भाजून. 2 कांदे घेतलेले आहेत, हे पण कापून भाजून घेतलेले आहेत. 2 टीस्पून लाल तिखट आहे. गरम मसाला किंवा आपण जो पण वापरतो गरम मसाला तो घेऊ शकता. 1 चम्मच चिकन मसाला आहे. कोथिंबीर घेतली आहे वाटण्यासाठी. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. अर्धा इंच अद्रकचा तुकडा आहे. हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हा आपला मसाला रेडी झालेला आहे. एका कढईत तेल घ्यायचे, 1.5 पळी. त्याच्यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकायचं आपल्याला परतण्यासाठी. मसाला नेहमी बारीक गॅसवर परतवून घ्यायचा, म्हणजे त्याला तेल सुटतं, तरी येते थोडीशी. हे पण मस्त तेल सुटलेलं आहे. नॉनव्हेज नेहमी तिखट आणि झणझणीतच छान लागतं, म्हणून त्यात तिखट जरा जास्तच घालायचे. शिंपल्याचं त्याच्यात टाकायचं आता. पाहिजे तेवढं पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे. जर आपल्याला ग्रेव्ही घट्ट करायची असेल तर कमी पाणी टाकायचं. आम्हाला पातळच आवडतं म्हणून आम्ही थोडंसं जास्त पाणी टाकलं त्याच्यात. कोणत्याही आमटीमध्ये टाकताना नेहमी गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे आमटीची टेस्ट टिकून राहते. अशा प्रकारे आपली ही करी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आमटीला मस्त तरी आलेली आहे. मी एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. ही रेसिपी खूप रेअरली पाहायला मिळते आपल्याला. आपली ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तुम्हाला ही शिंपल्याच्या ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आजचा लाईक एम आहे 10 लाईक्स. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमटी मी टेस्ट केलेली आहे, खूपच छान झालेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.